बऱ्याचदा लोक नॉमिनी सुद्धा ठेवत नाही किंवा विसरतात. नॉमिनी असणं खूपच गरजेचं आहे, कारण की आता तुम्ही बघायला गेलात गव्हर्नमेंटच्या अकाउंटमध्ये भरपूर पैसे असे जमा आहेत ज्यांना नॉमिनीच नाहीये. तर हे वेल्थ प्रोटेक्शन म्हणजे नक्की काय? समजा माझ्याकडे करोडो रुपये आहेत, पण माझ्याकडे हेल्थ इन्शुरन्सच नाहीये, तर एखाद्या वेळी मी अचानक मला कुठलाही हार्ट अटॅक आला किंवा कुठलाही रोग आला, तर त्याच्यामध्ये ऍज पर द मेडिकल इन्फ्लेशन एवढं वाढलं आहे की आपले पूर्ण पैसेही त्याच्यात जातात. मग आपण अशी जर प्रोव्हिजन केलेली नसेल इन लाईफ इन्शुरन्स प्लॅनिंग किंवा हेल्थ इन्शुरन्स, तर आपला जो जमा झालेला पैसा तोच आपण वापरतो. ह्या अशा अवस्था आहेत जे माणसाला गरीब बनवतात. बरोबर. त्यासाठी वेल्थ प्रोटेक्शन प्लॅनिंग करणं तेवढंच महत्वाचं आहे जेवढं इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करणं. म्हणजे ऍक्टिंग आहे किंवा डॉक्टर्स आहे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले जे कलाकार आहेत, ह्यांच्याकडे कसं रेग्युलर इन्कम हे नसतं, फ्लो नसतो. तर त्यासाठी त्यांनी जेव्हा त्यांच्याकडे लमसम अमाऊंट येते तेव्हा त्यांनी एखाद्या अशा इन्स्ट्रुमेंटमध्ये टाकायला पाहिजे जिथून त्यांना असा कॉर्पस जमा होईल तो तुम्हाला रेग्युलर इन्कम जनरेट करून देईल. आजच्या स्त्रिया एवढ्या छान शिकल्या आहेत आणि एवढ्या मोठमोठ्या पदावर ते काम करतायत, तर जसं तुम्ही तिकडे तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या कामामध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये मोठमोठे डिसिजन घेता, तसे फायनान्शियल डिसिजन स्वतः घ्यायला सुरुवात करावी.